नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, ऐतिहासिक निर्णय आणि महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांचा आढावा आपण घेणार आहोत. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. शाहूपुरी येथे बुधवारी मध्यरात्री किराणा दुकानाच्या मागील दरवाजा तोडून चोरी झाली. चोरट्यांनी 8.5 तोळे सोनं, रोख 5,000 रुपये आणि 10 साड्या असा सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी छाया सूर्यकांत भाळवणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्या येथे फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे. महापालिकेच्या वतीनं माझं शहर माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत आज शहरात महास्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. महापौर रूपा राणी रिकम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत उपमहापौर अक्षय जरग, आयुक्त केमिंजू लक्ष्मी, महापालिकेचे अधिकारी व नागरिक सहभागी झाले होते. सकाळी तावडे हॉटेल परिसरातील मुख्य प्रवेशद्वारावर मोहिमेचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे शहर स्वच्छ व चकाचक झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. माझं शहर माझी जबाबदारी या गोष्टीची जाणीव मला असल्यामुळे एक महापौर म्हणून कोल्हापूर शहराची स्वच्छता ही मला गांभीर्याचा विषय वाटल्यामुळे आज सगळ्या विविध संस्थांच्या मदतीने, प्रशासनाच्या मदतीने आज आपण कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर करणं हा माझा पहिला हेतू आहे. आणि आज यामध्ये भाग 1 म्हणजे ज्याच्यामध्ये आपण केवळ आत्ता फुटपाथ आणि मेन रोड घेत आहोत आणि अनुषंगाने पुढच्या भागामध्ये सुद्धा कोल्हापूर शहरची संपूर्ण अंतर्गत मग ते रूरल एरियाज असतील त्या सगळ्या भागांमध्ये सुद्धा आम्ही अशी पद्धतीची सातत्यानं मोहीम पुढेही राबवणार आहोत. राज्यातील ई चलन यंत्रणेविरोधात खासगी आराम बस मालक संघटना आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्याच्या मोटार वाहन विभाग आणि पोलिसांकडून राबवली जाणारी ई चलन प्रणाली ही खासगी बस मालक आणि वाहनधारकांची लूट करणारी आहे. ती तात्काळ बंद करावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. ही मागणी पूर्ण न झाल्यास 5 मार्च पासून राज्यभर बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. अन्यायी आणि एकतर्फी नैसर्गिक न्याय तत्वाच्या विरोधात असलेलं ई चलन बंद करावं, रद्द करावं यासाठी ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच वाहतूकदारांवरती निरनिराळे टॅक्स लावले जातात, त्यापैकी टोल टॅक्स हा रद्द करण्यात यावा. हा दुहेरी टॅक्स आहे, दुहेरी म्हणण्यापेक्षा तो तिहेरी टॅक्स आहे, कारण महानगरपालिकेचा पण टॅक्स असतो, RTOचा पण टॅक्स आहे आणि त्याच्यानंतर हा टोल टॅक्स घेतला जातो. कोल्हापूर टू मुंबई प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 1 इंचावरती टोल टॅक्स घेतला जातो, तो रद्द करावा. सिरसंगी परिसरात गेल्या काही दिवसांपासून हत्तीचा धुमाकूळ सुरू आहे. हत्तीनं गवताच्या गंजी, पाण्याचं पाईप, शेततळे, केळीच्या बागा आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. यात हजारो रुपयांचं नुकसान झालं असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले. कळंबा गावासह शहरातील काही भागांचं मुख्य पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे कळंबा तलाव. या तलावातील पाण्याची पातळी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच 18 फुटांवर आली आहे. परिणामी गावावर पाणी टंचाईचं सावट गडद झालं असून सध्या गावाला दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. सध्याचा उपलब्ध साठा केवळ 2 महिने पुरेल इतकाच आहे. जलचरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी किमान 60 फूट पाणी राखीव असणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात केवळ 11 फूट पाण्याचाच उपसा करण्यात येणार आहे. सध्या परीक्षांचा माहोल असून विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. बऱ्याचदा या वातावरणात विद्यार्थ्यांची तब्येत देखील बिघडत असते. मात्र कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील सरूड कॉलेजमधील 12वीच्या विद्यार्थीनं शारीरिक व्याधींवर जिद्दीने मात करत रुग्णालयातूनच महत्वाचा जीवशास्त्र विषयाचा पेपर दिला. बोर्डाची तत्काळ परवानगी आणि शिक्षण विभागाच्या तत्परतेमुळे तिचं शैक्षणिक नुकसान टळलं. तिच्या जिद्दीमुळे ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मी डॉक्टर विश्वास सुतार, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती शाहूवाडी. काल जीवशास्त्राच्या पेपरमध्ये आमची सरूड केंद्रावरची एक विद्यार्थिनी रुपाली ही अचानक आजारी पडल्यानं ॲडमिट होती. तिला पेपर देण्याची तरी इच्छा होती, परंतु ती अत्यंत अशक्त होऊन बेडवर होती, सलाईनवर होती. तिच्या पालकांची आणि तिची तीव्र इच्छा असल्यामुळं आम्ही SSC बोर्डाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर साहेब, आणखी चौले साहेब सचिव यांच्याशी पाठपुरावा करून विशेष मान्यता अतितात्काळ मिळवली आणि काल या विद्यार्थिनीनं आजारी असताना हॉस्पिटलमध्ये 12वीचा पेपर दिला. ही माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी इयत्ता 12वीची विद्यार्थिनी. मी प्रदीप पाटील ज्युनियर कॉलेज डोनोली येथे शिकत आहे. मी सध्या 4 दिवस आजारी आहे. मला शिक्षणाची आवड खूप होती, पण मला त्या बोर्डापर्यंत पोहोचता न आल्यामुळे माझ्या पप्पांनी नामदेव भवन शिसाळ यांनी
तिथं जाऊन बोर्डाची मुलाखत घेऊन मला पेपर आणून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी मानतो किंवा तिथल्या मुख्याध्यापक सरांचे पण खूप खूप आभारी मानतो. एका टोकावर हातोडाही साकारता येऊ शकतो यावर सहज विश्वास बसणार नाही. मात्र विक्रमनगर येथील 24 वर्षीय विपुल पोद्दार यांनी ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात उतरवली आहे. पेन्सिलच्या ग्रेफाईट टेलवर सूक्ष्म कोरीव काम करत त्यांनी इचलकरंजीत वेगळी कलात्मक ओळख निर्माण केली आहे. पेन्सिलच्या टोकावर साकारलेली अद्भुत कला पाहण्यासाठी तरुण भारतच्या YouTube पेजला नक्की भेट द्या. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. या बातम्यांचं अधिक सविस्तर विश्लेषण आणि जिल्हाभरातील माहितीसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया. पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर. तोपर्यंत नमस्कार.